नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती। आज आपण इयत्ता 7वी गणित सराव संच 2 पाहणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1 हा खूप सोप्या भाषेमध्ये आणि सोप्या पद्धतीमध्ये समजून घेतलेला आहे आणि पूर्ण सराव संच 1 आपण सोडवलेला सुद्धा आहे। तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ नक्की पहा आणि इथून पुढची सर्व सराव संच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझी इथून पुढची सर्व व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील। तर पहा, आज आपण सराव संच 2 हा पूर्ण सोडवणार आहोत आणि समजून सुद्धा घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चला मग सराव संच 2 मध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक 1 काय सांगतो बघा। खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा। तर आपल्याला काही त्रिकोणांची इथं खाली माप दिले आहेत आणि त्यावरून आपल्याला त्रिकोण काढायचा आहे। तर प्रश्न पहिल्यामधलं ए आहे की त्रिकोण ABC मध्ये AB ची लांबी 5.5 सेंटीमीटर आहे आणि BC ची 4.2 सेंटीमीटर आणि AC ची 3.5 सेंटीमीटर। तर आपलं गणित पहिलं मी लिहून घेतलेलं आहे वहीमध्ये। तर पहा, आपल्याला या मापांवरून बरोबर त्रिकोण काढायचा आहे। तर माप आपल्याला चुकली नाही पाहिजे, नाहीतर आपलं उत्तर चुकतं। तर पहा, आपण या तीन त्रिकोणाच्या 3 बाजू असतात। तर या 3 बाजूंपैकी कुठलाही पाया घेऊन आपण त्रिकोण काढू शकतो। तर आपण AB हा 5.5 सेंटीमीटरचा आहे, हा पाया घेऊन आपण त्रिकोण काढूया। तर बघा, आता पहिल्यांदा आपल्याला AB पाया काढून घ्यायचा आहे त्रिकोणाचा 5.5 सेंटीमीटरचा काढायचा आहे। तर आपण इथं 5.5 सेंटीमीटर आपलं माप घ्यायचं आहे पट्टीवरती। इथपर्यंत आहे पहा 5.5 सेंटीमीटर। तर 5.5 सेंटीमीटरचे आपल्याला अगोदर रेष ओढून घ्यायची आहे। तर इथून आपण घेतलं शून्यापासून आपल्याला ही रेष ओढायची आहे। तर ही आपण काढलं AB आणि AB काढलेला आहे। तर हे किती आहे 5.5 सेंटीमीटर। अशा प्रकारे आपल्याला लगेच लिहून घ्यायचं आहे। आता आपल्याला वरच्या बाजू 2 काढायच्या आहेत, म्हणजे BC आणि AC। आता 5.3 आपण हे काढलं पट्टीवरून, तर इकडून 4.2 कुठपर्यंत येणार आहे आपल्याला माहिती नाही। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला कर्कटक घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला माप घ्यायचं आहे, म्हणजे आपलं माप चुकणार नाही। आपण मागच्या व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे कोन दुभागण्यासाठी खुणा केल्या होत्या त्याच प्रकारे आपल्याला इथं पण करायचं आहे। तर बघा, आपली पहिली बाजू आहे 4.2 सेंटीमीटरची। तर 4.2 सेंटीमीटर आपल्याला पट्टीवरती माप घ्यायचं आहे आणि आपल्या कर्कटकचं माप तेवढं करायचं आहे। 4.2 कुठे आहे बघा, तर इथं आहे 4 आपलं आणि इथल्या 2 काड्या घेतल्या तर 4.2 होतं। तर अशा प्रकारे इथं पकडायचं आहे आणि हे 4.2 आपण बरोबर माप घेतलेलं आहे 4.2। आणि आता हे 4.2 घेतलेलं आहे। तर आता आपल्याला ही कुठली बाजू आहे, B आणि C आहे। तर आपलं B इथं आहे, तर B वर आपलं जे C येणार आहे ते वर येणार आहे। तर इथं आपल्याला हे काढायचं आहे। लक्षात ठेवा, B आणि C आहे हे, म्हणून B वरती आपल्याला घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला खूण करायचे आहे। आता दुसरं माप आहे AC चं, म्हणजे इथं A असणार आणि इथं C। तर 3.5 सेंटीमीटर आहे, हे थोडंसं आपण वाढवू। 3.5 सेंटीमीटर आपल्याला माप घ्यायचं आहे। तर इथं पेन्सिलचं टोक शून्यावरती ठेवा आणि 3.5 सेंटीमीटर माप घ्या कर्कटकचं। तर बघा, इथं आपण 3.5 सेंटीमीटर कर्कटकचं आपल्या माप घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे आपण A वरून आता इकडं खूण करून घ्यायची आहे। आपल्याला ही वरची खूण थोडीशी कमी पडली, आपण थोडंसं त्याला वाढवूया। 4.2 होतं ना। तर आता आपल्याला आपल्या या 2 खुणा जिथं छेदतात एकमेकींना तिथं आपले माप मिळालेले आहेत, पॉइंट मिळालेले आहेत। तर अशा प्रकारे हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे। आता जर तुम्ही पट्टीच्या सहाय्याने मेजलात तर आपल्याला पूर्ण बरोबर गणितामध्ये जशी मापे दिले त्या मापाचे आपण त्रिकोण काढलेला आहे। तर बघा, B आणि इथं आपण C नाव दिलं, तर BC चं माप आहे 4.2 सेमी। तर ही रेष तुम्हाला 4.2 सेंटीमीटरची मिळेल आणि हिकडची रेष तुम्हाला AC आहे 3.5 सेंटीमीटरची बरोबर मिळणार आहे।
अशा प्रकारे तुम्ही त्रिकोण काढला की तुमचं माप चुकणार नाही आणि लवकरात लवकर तुमचा त्रिकोण काढून होणार आहे. बघा इथं 3.5 सेंटीमीटर आहे, तर बघा इथं 3.5 सेंटीमीटर तुमची रेष झालेली आहे. तशीच इकडे 4.2 सेंटीमीटर तुमचं येणार आहे. बघा इथं 4.2 सेंटीमीटर आपलं माप आलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला त्रिकोण काढायचा आहे. तर पुढचा पण आपल्याला त्रिकोण याच पद्धतीने काढायचा आहे. तर पुढचा त्रिकोणचं माप काय आहे ते आपण पाहूया. तर पुढचं गणित मी आपल्या वहीवरती लिहून घेतलेलं आहे. पुढचा गणित आहे त्रिकोण STU मध्ये ST ची लांबी 7 सेंटीमीटर, TU ची लांबी 4 सेंटीमीटर आणि SU ची लांबी 5 सेंटीमीटर आहे. तर अगोदर आपण पाया ST काढून घेऊया 7 सेंटीमीटरचा. तर 7 सेंटीमीटर आपलं 7 हे इथं आहे, तर 7 सेंटीमीटर आपल्याला काढून घ्यायचं आहे इथं शून्यापर्यंत. आणि इथं आपल्याला नाव द्यायचं आहे S आणि T. आपण ST ही रेष काढलेली आहे 7 सेंटीमीटरची. आणि आता आपल्याला काढायचं आहे T आणि U. तर T इथं आहे, T आणि U चं आणि U जे आपलं आहे ते इथं वरी कुठंतरी येणार आहे. आणि मग आता TU आहे म्हणून T पासून आपल्याला माप घ्यायचं आहे 4 सेंटीमीटर. तर 4 सेंटीमीटर आपण कर्कटक वरती माप घ्यायचं आहे अगोदर. माप घेण्यात गडबड करायचं नाही. माप बरोबर 4 सेंटीमीटर घ्यायचं आहे. बघा इथं 4 सेंटीमीटर आपण माप घेतलेलं आहे आणि T वरती आपण कर्कटकचं टोक ठेवणार आहे आणि पेन्सिलच्या सहाय्याने इकडे रेष ओढून घेणार आहे. अशी खूण आपल्याला करून घ्यायची आहे. आता आपलं S आणि U चं 5 सेंटीमीटर माप आहे. तर 5 सेंटीमीटर माप आपण कर्कटक वरती घेऊया. तर बघा इथं 5 सेंटीमीटर मी माप घेतलं आहे. थोडंच कमी पडते. 5 सेंटीमीटर आपण इथं माप घेतलेलं आहे. तर 5 सेंटीमीटर वरून आपण इकडं आता अशी खूण करायची आहे आणि आपल्या या खुणा ज्या बिंदूमध्ये छेदतात त्या बिंदूमध्ये आपल्याला हे आपले रेषा ओढायच्या आहेत. बघा इथं अशा प्रकारे. तर आपल्याला इथं काय मिळालेलं आहे, आपल्याला इथं U आपलं मिळालेलं आहे. तर SU चं माप किती आहे 5 सेंटीमीटर आणि T आणि U चं आहे 4 सेंटीमीटर. तर आपण आता त्रिकोण STU आपला पूर्ण काढून झालेला आहे. आता पुढचं गणित आपण पाहूया. पुढचं आपल्याला त्रिकोणाचं माप काय दिलं आहे. तर पुढे सांगितलं आहे त्रिकोण PQR मध्ये PQ ची लांबी 6 सेंटीमीटर, QR ची 3.8 सेंटीमीटर आणि PR ची 4.5 सेंटीमीटर. तर आता मी हा प्रश्न लिहिणार नाही, आपण डायरेक्ट त्रिकोण काढायला सुरुवात करूया. तर PQ किती आहे 6 सेंटीमीटर. हा आपण पाया घेऊया. अगोदर 6 सेंटीमीटरची आपण एक रेष ओढूया. प्रश्न क्रमांक टाकूया C. 6 सेंटीमीटर आहे. तर इथून आपलं 6 सेंटीमीटर होतं. नाव काय आहे PQ 6 सेंटीमीटर. Q 6 सेंटीमीटर. तर PQ आपण काढून घेतलेला आहे. आता आपल्याला काढायचं आहे Q आणि R. तर Q आणि R 3.8 सेंटीमीटरचा आहे. तर आपण कर्कटकचं माप 3.8 सेंटीमीटर करून घेऊया. तर बघा इथं 3 5 6 7 8. तर इथं बघू शकता तुम्ही 3.8 सेंटीमीटर आपण कर्कटकचं माप घेतलेलं आहे. तर कर्कटकचं काय काढायचं आहे आपल्याला QR 3.8. तर QR आपल्याला काढायचं आहे. तर Q वर आपल्याला ठेवायचं आहे, आपला R वरती येणार आहे. तर आपण हे काढलेलं आहे. आता आपल्याला काढायचं आहे PR 4.5 सेंटीमीटरचा. चार 4.5 सेंटीमीटर आपल्याला माप घ्यायचं आहे पट्टीवरती. 4.5 सेंटीमीटर आपण घेतलेला आहे. बघू शकता इथं 0 पासून 4.5 सेंटीमीटर आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्याला P आणि R काढायचं आहे. तर आपल्याला P वरून घ्यावं लागेल. P वरून आपल्याला अशी खूण करायची आहे आणि आता आपल्याला हे बिंदू जोडून घ्यायचे आहेत.
आणि वरती आपल्याला मिळालेला आहे आपला आर. आणि आता आपल्याला इथं माप लिहून घ्यायची आहेत. क्यू आणि आर चं माप आहे 3.8 सेमी आणि पी आणि आर चं माप आहे 4.5 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे आपण त्रिकोण पी क्यू आर काढलेला आहे आपल्याला दिलेल्या मापावरून. तर अशा प्रकारे आपल्याला त्रिकोण काढायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे, पाया 5 सेंटीमीटर व उरलेल्या प्रत्येक भुजेची लांबी 3.5 सेमी असलेला समद्विभुज त्रिकोण काढा. समद्विभुज म्हणजे काय? दोन भुजासारखा असलेला. तर बघा आपल्याला इथं समद्विभुज त्रिकोण काढायचा आहे. तर पाया दिलेला आहे 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर आपल्याला काढायचा आहे अगोदर पाया. पाया काढलेला आहे. आपण याला नाव देऊया ए बी. प्रश्न क्रमांक 2 आहे आपला हा. आपण 2 टाकूया. आणि नंतर काय सांगितलेलं आहे? दुरलेल्या दोन बाजूंची लांबी 3.5 सेंटीमीटर सांगितलेली आहे. मग 3.5 सेंटीमीटर आपल्याला माप घ्यायचं आहे. बघा आपलं 3.5 सेंटीमीटर कुठे येतं? इथं येतं. तर बघा 3.5 सेंटीमीटर आपण कर्कटक वरती माप घेतलेलं आहे आणि दोन्ही साईडला आपल्याला अशा खुणा करून घ्यायच्या आहेत. आणि जिथं कुठे ह्या खुणा छेदतात तिथं आपल्याला रेष ओढायची आहे. तर आपला हा त्रिकोण काढून झालेला आहे. किती सोपं होतं बघा. खूप सोपं आहे हे गणित. फक्त तुम्हाला काढायचं कसं हे माहिती झालं तर तुम्हाला काढता खूप लवकर येतं. तर अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 2 सुद्धा सोडवलेला आहे. प्रश्न क्रमांक 3 काय सांगतो बघा. बाजू 6.5 सेमी असलेल्या समभुज त्रिकोणाची रचना करा. तर आता समभुज त्रिकोण काढायचा आहे, सर्व बाजू सारख्या. तर बघा 6.5 आपल्याला पाया पण सगळं सेमच घ्यायचं आहे. आता प्रश्न क्रमांक 3 आहे, पाया घ्यायचा आहे 6.5. तर इथं येतं आपलं 6.5. बघा इथं आहे 6 आणि नंतर पुढं 5 रेषा. तर आता आपल्याला एवढंच माप कर्कटक वरती सुद्धा घ्यायचं आहे 6.5. तर हे इथपर्यंत आहे. आपले ही चुकून रेष ओढली. तर 6.5 बरोबर माप घ्यायचं आहे. माप घेण्यात चुकलं की आपला त्रिकोण चुकतो. तर 6.5 आपण बरोबर रेष ओढायची आहे. आणि पट्टीवरती सुद्धा आपण ह्या काटकोनाचं पण बघा आपण बरोबर माप घेतलेला आहे 6.5. याच्यावरती कर्कटक वरती पण. आणि आता आपल्याला समभुज आहेत म्हणजे दोन्ही सगळ्यात तिन्ही भुजा सारख्या. तर आपल्याला दोन्ही साइडनं एवढ्याच मापाच्या खुणा घ्यायच्या आहेत. आणि इथं आपल्याला आता अशा प्रकारे त्रिकोण काढायचा आहे. आपण याला नाव देऊ पी क्यू आर. सर्व भुजा सारख्या. जर तुम्ही या पट्टीने हे बाजू मेजल्या तर काय मिळणार आहे तुम्हाला? 6.5 सेमी, 6.5, 6.5 असे तुम्हाला याचं माप मिळणार आहे. तर बघा प्रश्न 4 आपला शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही स्वतः बाजूंची लांबी घ्या व एक समभुज त्रिकोण, एक समद्विभुज त्रिकोण व एक विषमभुज त्रिकोण काढा. तर आपल्याला इथं आता 3 त्रिकोण काढायला सांगितलेले आहेत. एक समभुज म्हणजे सर्व भुजासारख्या, एक समद्विभुज म्हणजे दोन भुजासारख्या आणि एक विषमभुज त्रिकोण म्हणजे एक पण त्याची भुजासारखी नाही, वेगवेगळ्या मापाचे. तर आपण अगोदर काढूया समभुज त्रिकोण. 5-5 सेंटीमीटरचा काढूया. तर चला मग. तर इथं पहिल्यांदा प्रश्न क्रमांक 4 आहे आपला. आणि पहिल्यांदा आपण काढत आहोत समद्विभुज, नाही समभुज काढायचा आहे पहिल्यांदा. समभुज त्रिकोण. तर समभुज त्रिकोण काढायचा आहे आपल्याला 5 सेंटीमीटरचा. तर काढूया.
5 सेंटीमीटरच्या आपल्याला पाया काढायचा आहे अगोदर तर, आणि तितकंच माप आपल्या कर्कटक वरती घ्यायचं आहे. हे बघा, आपण तेवढंच माप घेतलेलं आहे आपल्या कर्कटक वरती, आणि अशा प्रकारे आपल्याला खुणा करून घ्यायच्या आहेत. आणि ह्या खुणा आपल्याला जिथं छेदतात तिथं आपल्याला रेष ओढून घ्यायची आहे. आपण नाव देऊया ABC. किती काढला आहे आपण? 5 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर. तर तुम्ही इथं खाली लिहू शकता, त्रिकोण ABC मध्ये AB ची लांबी, A आणि B ची लांबी 5 सेंटीमीटर, BC ची लांबी 5 सेंटीमीटर आणि AC ची लांबी 5 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपलं हे उत्तर झालेलं आहे. आता पुढचं आपल्याला काय सांगितलेलं आहे काढायला? समद्विभुज त्रिकोण सांगितलेला आहे. समद्विभुज. तर आपण आता त्रिकोण काढणार आहोत. PQR काढूया. ठीक आहे. तर आपण अगोदर माप घेऊया. त्रिकोण PQR मध्ये P आणि Q बरोबर 6 सेंटीमीटर घेऊया. 6 सेंटीमीटर PQ झालं. P आणि R घेऊया. आता समद्विभुज दोन भुजा सारख्या पाहिजे तर 5-5 सेंटीमीटरच्या घेऊया दुसऱ्या दोन भुजा. PR झालं आणि QR घेऊया. तर QR पण आपलं 5 सेंटीमीटर. समद्विभुज म्हणजे काय? दोन भुजा सारख्या, 5 आणि 5 सेंटीमीटर आणि PQ 6 सेंटीमीटर. तर आता चला मग काढूया. PQ आपल्याला रेष ओढायची आहे, अगोदर घ्यायची आहे 6 सेंटीमीटरची. तर इथं पट्टीवरती आपण घेऊया 6 सेंटीमीटर. कुठे आहे बघा, इथं आहे. आणि आता आपल्याला घ्यायचं आहे 5 सेंटीमीटर दुसऱ्या दोन बाजू काढण्यासाठी आपल्या कर्कटक वरती. तर अशा प्रकारे आपण इथं घ्यायचं आहे 5 सेंटीमीटर. हे बघू शकता तुम्ही, 5 सेंटीमीटर आपण इथं थोडंसं कमी पडते. 5 सेंटीमीटर आपण माप घेतलेलं आहे. तर 5 सेंटीमीटर आपण इथं खुणा करून घ्यायचा आहे दोन्ही साईडला. आता तुम्हाला येत असेल, खूप सोपं वाटत असेल गणित, हो ना? सोपं वाटत असेल तर मला कमेंट मध्ये एक हार्ट पाठवायचा आहे, मला समजेल की तुम्हाला पण समजलं. तर बघा, आपल्याला नाव द्यायचं आहे. पहिल्यांदा आपण PQ काढलं 6 सेंटीमीटरचं. नंतर PR काढलं, आपल्या इथं R आहे. P आणि R काढलं 5 सेंटीमीटर. आणि R आणि Q काढलं 5 सेंटीमीटर. तर हा झाला आपला समद्विभुज त्रिकोण. आता काढायचा आहे आपल्याला विषमभुज त्रिकोण. कसला काढायचा आहे? विषमभुज त्रिकोण. याला पण आपण नाव देऊया. काय द्यायचं नाव? आता PQR ABC खूप झाला, आता आपण देऊया LMN देऊया. त्रिकोण LMN मध्ये बघा, आपण आता काय त्रिकोण काढूया. ठीक आहे. आणि नंतर आपण नाव देऊया त्याला, त्याचे माप देऊया. ठीक आहे. तर आपण आता त्रिकोण काढूया आपल्या मनावरती. कुठली बाजू कितीही घ्या. आपण पहिली घेतली 7, मोठा काढू आपण 7 सेंटीमीटर घेतली. तर चला नाव देऊया आपण LM 7 सेंटीमीटर. आता तुमचं मन झालं की वरती आपण काढूया MN काढूया कितीचा. तर बघूया किती आहे आपल्या कर्कटक वरती माप. 6चा काढूया, 6चा. तर 6 सेंटीमीटर आपल्या कर्कटक वरती माप घ्यायचं आहे.
अशा प्रकारे आपण 6 सेंटीमीटर माप घेतलेलं आहे कर्कटकवरती. आणि आता आपल्याला काढायचं आहे 6 सेंटीमीटरची बाजू. आणि आता आपण तिसरी बाजू पण आपली वेगळीच आली पाहिजे, कारण आपण विषमभुज काढत आहोत. तर तिसरी बाजू घेऊया आपण 5 सेंटीमीटर. तर आपल्याला इथं मिळालेलं आहे 5 सेंटीमीटरची एक बाजू आणि 6 सेंटीमीटरची एक बाजू. आणि हा आपला झालेला आहे विषमभुज त्रिकोण. तर याला नाव देऊया LMN 5 सेमी आणि हा 6 सेमी. तर अशा प्रकारे आपण काढलेला आहे विषमभुज त्रिकोण. तर आपण काय माप घेतली हे आपल्याला उत्तरामध्ये लिहावं लागेल ना. त्रिकोण LMN मध्ये बाजू LM बरोबर 7 सेंटीमीटर, बाजू LN बरोबर 5 सेमी आणि MN बरोबर 6 सेमी. तर अशा प्रकारे आपण सराव संच 2 हा पूर्ण सोडवलेला आहे. सराव संच 3 पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझे इथून पुढची सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आपण इयत्ता 7वीचं सर्व गणित सोडवणार आहोत. आपल्या चॅनलवरती सर्व व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करा. आणि यामध्ये जर तुम्हाला काही कळालं नसेल, काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमची ती अडचण दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.